सकाळ सकाळ आपल्या देवाचं दर्शन झालंय. चला दाखवतो तुम्हाला. चहा पण भारी, भजी पण भारी, गुजरात पण भारी, राजस्थान पण लय भारी आणि सगळ्यात भारी म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. आधी झालेलं आहे बघा. हे बघा मस्त की गरमागरम भजी, त्याला इथे पकोडे म्हणतात. मारा सबस्क्रायबर कोण कोण हाया रहमानुज छे. मला ॲक्च्युली गुजराती येत नाही. ये दो ये लेकिन मीठा है ना खाने के बाद पैसे. गुड मॉर्निंग राजस्थान. झूम झूमर झूमर झूमे झूम 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 रंगीलो 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 राज. बघा ना त्या साईडला वाळू आणि ह्या साईडला सुद्धा वाळू. जामनगर अमृतसर हायवे 80 किलोमीटर आपण एक्स्ट्रा फिरलोय. ते आपल्या चुकीमुळे तुम्हाला माहिती आहे ना. आता आम्हाला हा रस्ता क्रॉस करून आम्हाला त्या साईडला जायचं. अशी वाट आहे, तिथून जावं लागेल चहा पाण्यासाठी. जेवढा ऊन तेवढीच थंडी. चला पुढे जाऊन चहा पिऊया. झालेलं आहे बघा. हे बघा मस्त की गरमागरम भजी, त्याला इथे पकोडे म्हणतात आणि आपल्या इथे भजी जस्ट काढले. दिदी चटणी दो ना. वाजलेत बघा किती, बरोबर 1:23. जेवायचा टाइम आहे पण या गरमीमुळे इच्छा होत नाही, पण थोडं थोडं खाऊन जाऊया भजी. चटका लागतो. मिरची दो ना दीदी. मिरची कढी नाही घेतली. कढी हा कढी नाही घेतली. कढी दो ना. कढी दो. कसलं गरम आहे. टाका टाका. कसलं गरम आहे. कढी कढी भाई. कढी भजी गुजरात स्पेशल कढी पकोडा. हे बघा ही आहे कढी. चला हे बघा मस्त की गरमागरम. कशी टेस्ट आहे. भजी तर एक नंबर आहे. गरम तर दिसते. टेस्ट करूया. मिरच्या खायची इच्छा नाही कारण तेल बघा किती आहे. तेल बघा किती. जाळंदर संघच ताज्या चांगला जायच्या अगोदर काहीतरी व्हायचा. पण भजी एक नंबर आहे. नाश्ता करून निघालेलो पण शेवटी आता गरम गरम दादा दादा इथनं तर एक्झिट होणार आहेत डायरेक्टली आतून. शॉर्टकट 50 किलोमीटर वाचणार आहे. पण आपल्याकडे रस्ता एकच आहे. आम्ही भजी एन्जॉय करतो. तुम्ही नंतर मलाच माहित नाही मला कुठे जायचं आहे ते. खायला हे बघा भजी. मस्त चहा होती यार, खतरनाक. चहा पण भारी, भजी पण भारी, गुजरात पण भारी, राजस्थान पण लय भारी आणि सगळ्यात भारी म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. चला रविदादा पैसे देतात. आपण आता रविदादांना इथून बाय बाय करूया. आता इथनं हा एक्झिट होणार आहे पाठीमागे. एक्झिट झाला की मी अहमदाबाद मार्गे जाणार. त्यांना सुद्धा तो रूट आहे पण बघू आता त्यांच्यावरती. आता चला. तर मित्रांनो आपल्या या राजस्थानच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. भावानो आता आपली गाठ भेट होती ती आता इथनं रविदादा आपल्या त्यांच्या ताटाटूट होणार आहे. म्हणजे रविदादा त्यांच्या मार्गाने निघतील आणि आपण सुद्धा आपल्या मार्गाने निघणार आहे. ते जाणार जयपूरला आणि आपल्याला जायचं जोधपूरच्या अगोदरच आहे आपलं लोकेशन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो. अजूनसुद्धा रविदादा आपल्यासोबत असणार आहे कारण आपण खाली करून आपण पुढचा प्रोसेस बघणार आहे की कुठे जायचा कुठे नाही. तोपर्यंत रविदादा सेटिंग लावतील आपली. तोपर्यंत मी पण मस्तपैकी पोहोचतो. आता रविदादा आपल्या त्यांच्या मार्गे निघतील, आपण सुद्धा आपण आपल्या मार्गे. रविदादा थँक्यू सो मच. असाच भेटत राहा आणि मजा परत भेटू. आपण निघत बघूया रिटर्नच्या प्रवासाला बघूया. भेटलं भेटू 100%. चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. अजून 500 किलोमीटरचा आपला प्रवास बाकी आहे. 500 किंवा 550. हे बघा आपण आता इथनं एक्झिट होतोय. हा इथपर्यंतचा हा हायवे आहे. अहमदाबाद मार्गे आपण चालणार आहे. म्हणजे एक्झिट झालं बरोबर 378 किलोमीटरचा हा बरोबर हायवे असा इथे लिहिलेला आहे. आणि हा बरं बघा खालचा हा जो रस्ता आहे डायरेक्टली मुंबईला जातो. हा जुना एक्सप्रेस हायवे आहे. 48 हायवे मुंबई दिल्ली अहमदाबाद हायवे असा वाटतं भावानो. डांबरीकरण बघा ना. रस्ता पाहिजे असा डांबरीचा. कॉन्क्रीटचा रस्ता भावानो लय घातक आहे.
टोल आहे. म्हणून आपल्या टोलचा रिचार्ज बघायला पाहिजे किती आहे. चला पहिला आपण रिचार्ज बघूया टोलचा किती आपल्या बॅलेन्स. थांबण्यापेक्षा इथेच चेक करूया की नाही. पण असं पण 1000 रुपयाचा टाकून ठेवलेला मुंबईमधून निघताना. अजून 215 रुपये बाकी आहे. म्हणजे आपण 790 रुपयात आपण इथे पोचलो आहे. आता हा काय माहीत ना किती जाईल. हा आहे 135. चला चला आपण हा टोल देऊया. पुढे आपल्याला अजून सुद्धा रिचार्ज करावा लागणार भावांनो. चलो बाय गुजरात आवी गयो. मारा सबस्क्रायबर कोण कोण हाया રહેવાનું છે. मला ॲक्च्युली गुजराती येत नाही पण मी प्रयत्न करतो भाऊ. मराठी माणूस हा लक्षात ठेवा प्रयत्न करतो. चला आपला रेट झाला आहे. आता आपण नॅशनल हायवे 48ने आपण प्रवास करणार आहे गांधीनगरपर्यंत. अहमदाबाद रिंग रोड पाहून बरं. आपल्याला हिम्मतनगरवरून आपल्याला जायचं आहे कारण 25 किलोमीटर वाढतोय. ठीक आहे नो प्रॉब्लेम. पण हिम्मतनगरवरून आपण एंट्री करूया. तो माउंट अबूला रोड आहे तो 4 लेन हायवे आहे. तर त्याच्यामुळे खूप छान प्रवास होईल तुझा. बरेच किलोमीटर वाढेल पण एव्हरेज तुला चांगला भेटेल. त्या साईडने टॉप टू टॉप रस्ता झालेला आहे हिम्मतनगरचा. बघा अजूनसुद्धा आपण टोलचा काही रिचार्ज वगैरे काही केलेलं नाही पण आपला अजूनसुद्धा आपले पैसे कट झालेले नाहीत या टोलवरनं. चला हिम्मतनगर आता पुढेच आहे पण आपण आता काही ना काहीतरी हे बघा मस्तपैकी इथे स्टॉल वगैरे लागलेले आहेत. इथे काहीतरी खाऊया आणि नंतर मग हळूहळू घेऊया. हे बघा या ठिकाणी भरपूर फूड वगैरे आहेत. आपण थोडंसं पुढे जाऊया म्हणजे ते जेणेकरून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे भाऊंनो. बरोबर ना. हे बघा इथे कोणाचं हॉटेल नाही ना बॉटेल नाही. डायरेक्ट आपली गाडी इथे लावायची आणि थोडा वेळ इथं फक्त आराम करायचा आणि डायरेक्ट निघायचा भाऊंनो. चला काहीतरी खाऊया मग निघूया पुढे जाऊया. 5-10 मिनटं जर थांबूया ना मस्त नाश्ता करूया. एकदम प्रोटीनवाला नाश्ता करूया. चला हो ना. हे बघा गाडी इथे लावली साईडला लेपला कारण ही जी पट्टी आहे ना या पट्टीच्या लक्षात ठेवा. कधी पण तुम्ही या जर हायवेला आलात गुजरात हायवेला स्पेशली लक्षात ठेवा या पट्टीच्या आतमध्ये लावा गाडी जेणेकरून तुम्हाला कोण फाईन वगैरे मारणार नाही जबरदस्ती. कारण गुजरातचे जे नियम आहेत ना लय भाऊ कडक आहेत. आणि इथे चालते असं तुम्हाला माहिती आहे ना. MHची कुठची पण गाडी असते पण ती जर दिसली तर मग डायरेक्टली फाईन मारतात. एकदा आपल्यावर असं झालेलं आहे. पण हे बघा आता आपण काय घ्यायला आलो माहिती आहे. हे वरती आहेत पेरू लाल पेरू आहे बघितलं तुम्हाला. हा लाल पेरू आहे ॲक्च्युली. हा आहे द्राक्ष. थोडंसं मला ते लहान वाटतं एकदम लहान आहेत. बोर पण आहेत. केळी कसा केला बनाना 80 का डजन ना. हाँ तो ठीक है मेरे को एक डजन दो. और वो क्या है उसमें भुट्टा. ओ हे बघा ये मका बघा कशी आहे शिजवत. इसमें क्या मक्का को क्या बोलते हैं. भुट्टा भी बोलते हैं स्वीट कॉर्न मक्का भी बोलते हैं. स्वीट कॉर्न बोलते हैं मक्का भी बोलते हैं और भुट्टा भी बोलते हैं. आणि अच्छा राजस्थान वाले भुट्टे बोलते हैं. अच्छा और हम लोग में महाराष्ट्र में मक्का बोलते हैं और स्वीट इंग्लिश में स्वीट कॉर्न. हाँ और आपके गुजरात में वाले आते तो स्वीट कॉर्न बोलते हैं. गुजरात में हम तो मक्का भी बोलते हैं. मक्का भी बोलते. अच्छा अच्छा अच्छा. यांनी ठेवलं बघा कसा. बघा ह्याच्यामध्ये टायर आहे त्याच्यावरती हा त्याचा घमेल आहे. आणि बघा इथे मस्त गरमागरम आणि बघा ताज़ा राइस. हाँ थोड़ा थोड़ा बापते हैं. ये दो ये लेकिन मीठा है ना. अरे खाने के बाद पैसे दो. हाँ ठीक है खाने के बाद नहीं मैं अभी दूंगा. ये दो हा बघा भावना हा घेतला आपण मधला. टेस्ट करके देख लो पता चल जाएगा. तर बघा याने आपल्याला टेस्टसाठी दिला नाही. बघूया बघा हा 2 दाणे आपल्याला दिलेले. नमक लागायला ना नमक. हाँ सब है. नींबू मसाला कुछ. हा निंबू मसाला हो खतरनाक. हा बघा हा आपण घेतला स्वीट कॉर्न. चला मस्त गाडी जाऊन मस्त आराम करू. उसको दाना निकाला तो भी निकल. जरा और नमक लावा ना पीछे. खा के देख लो पहले. चलो ठीक आहे दे दो. चला ह्यांना पैसे देऊया आणि गाडीमध्ये बसून खाऊया. चला हो ना. हा बघा मका. पण मी मका खातो भावानो बघा ना. आणि खूप गोड ॲक्च्युली. मला त्यांनी टेस्ट करायला दिलं मी तेव्हाच भावलं तुला भाई 1 नंबर गोड आहे. भारी टेस्ट आहे मस्तपैकी. बॉईल केलेला पदार्थ तुम्हाला माहिती आहे
आपल्या शरीरासाठी किती चांगलं आहे. मस्त झाला, आपला टेन्शन नाही. आता नाश्ता करायची कुठे गरज नाही मला, जेवायची पण नाही. आपण केळीसुद्धा घेतले 1 डझन आणि इथं सोलून भाजी असेल तर 50 रुपये, शेंगा 40 रुपये. पुढे सुद्धा बघूया आपण. आता आपल्याला पुढे बरोबर 140 का 130 किलोमीटरवरती बॉर्डर आहे आपली, म्हणजे आपल्या गुजरात आणि राजस्थानची. चला हे बघा अंधार झाला भावांनो. चिखलू उठला, विजू निघाला. चला आता वाजल्या जाता बरोबर 6:12. चलो तर चलो तर आता इथनं निघूया. इथनं बरोबर बॉर्डर 130 किलोमीटर. अजून का आपण टीपीवर काय गाडी नाही, पण ह्या साईडचा दरवाजा लॉक केला. आता हळूहळू हा पण लॉक करणार, कारण ह्या साईडला थंडी आहे. हो आता पुढे आपल्याला राजस्थान लागणार. चला राजस्थानमध्ये पोहोचूया. गणपती बाप्पा मोरया. म्हटला नव्हता की इथे सुद्धा म्हणजे ब्रिजची कामं वगैरे चालू आहेत यार. म्हणजे आता आपण जे मुंबईतनं निघाल्यापासून हा पहिला ब्रिज आपल्याला भेटला आहे, जो गुजरात आता म्हणजे आपण गुजरातमध्ये ऑलमोस्ट. अजून पुढे गेल्यावरती आपण हे होणारच आहे. हे बघा असं पण ही गाडी बंद पडली भावनो. आणि याला टोईंग कोण देते माहिती आहे? JCB. वाव, म्हणजे अजून पत्रा तोडला पाहिजे. पण तिथून मुंबईतनं निघाल्यापासून हा जो ब्रिज आपल्याला पहिल्यांदा भेटला, ज्याचं काम बाकी आहे. आपण राजस्थान बॉर्डरला तर पोचूच. बरोबर 110 किलोमीटर ते 115 किलोमीटर राहिलेलं आहे. काय माहीत नाही, आपल्या गाडीचा नंबर आणि आपली गाडी लगेच ओळखली जाते. पाठीमागे आता जस्ट आपल्या गाडीच्या पाठीमागे आपला एक फॅमिली मेंबर आहे. हे बघा त्याचं नाव महेश जाजने. मला त्यांनी फोन केला जस्ट पहिला इंस्टाग्राम कॉलिंग केलं त्यांनी. चला पहिला पुढे मस्त चहा पिऊया आणि त्याला रूट सांगूया, कारण त्याला तो नवीन आहे, म्हणजे ह्या रूटने चालला आहे. तर त्याला आपण जरा एक माहिती देऊया, आपल्याकडे जी माहिती आहे ती. चला पुढे जाऊन चहा पिऊन थांबूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. वाजत बघा किती बरोबर 4:48. ही आपली चहा. ॲक्च्युली त्याला सांगितलं उठवायला बरोबर 4:30ला. त्यांनी बरोबर 4:30ला उठवलं. मस्त फ्रेश वगैरे झालं तर निघूयात इथनं. 230 किलोमीटर अजून आहे. अजून हा 4 लेन बरोबर काढती 50 किलोमीटरच आहे. चहा पिले या. चला चहा पिऊन पटकन निघूया, कारण चला निघूयात आपल्या प्रवासाला. बरोबर 5 वाजलेत आणि बरोबर 5 वाजता आपण सेल्फ मारला गाडीला, म्हणजे परफेक्ट टायमिंग झाले आपल्याला निघायचा. भावानो बघा, हा रस्ता डायरेक्ट जाईल सिरोईला. त्या साईडने सुद्धा रस्ता हायवे आहे. तो हायवे चाललाय बरोबर 29 किलोमीटर फिरून चाललाय. आणि हा रस्ता चाललाय बरोबर आपल्या लोकेशनला. पण मला तो बोला की भाई जरा ध्यान से जाना, क्योंकि वहाँ पे लूटमारी चलती है. मग मी जरा टेन्शनमध्ये आलो यार भाऊ. सकाळ सकाळ हा डोक्याला एवढं हे देतोय. ॲक्च्युली आपली चुकी झाली आहे, आपण या मार्गे आलो. आपल्याला जर माहिती असलं असतं ना तर आपण या मार्गे आलो नसतो. लय मोठी चुकी आली आहे. आता पुढे आपल्याला लागेल सिरोई. अजून सुद्धा काळोखच आहे, अजून उजळलेलं नाही. बघतोय जरा उजळायचं, जरा प्लॅनिंग बघतोय जर कधी उजळेल, म्हणून लक्षात ठेवा कधी पण मॅपच्या भरोशावरती काही राहू नका. मी बोललो मॅप हा मला बरोबर नेल, पण मीच राहिलो मॅपच्या भरोशावरती. थांबे थोडा वेळ. गुड मॉर्निंग राजस्थान, गुड मॉर्निंग. पाहू ना बघ, आता आपण कुठे पोहोचलोय? बाडमेर, सायला, अकोली. काय माहित नाही भावनो, पण तुम्हाला माहिती आहे मी ॲक्च्युली रस्ता चुकलोय. पण मला जी आता साथ दिली आहे ना आपल्या ड्रायव्हर भावाने, बघा तिथे समोर बघा ती एक पिकअप चालते आहे इंडिकेटर देऊन. त्या ड्रायव्हर भावाने आपल्याला कमीत कमी 25 किलोमीटर इथपर्यंत आता घेऊन आला.
25 किलोमीटर सिरोहीपासून, हा लक्षात ठेवा. बाहेरच्या राज्यात फिरण्यासाठी आपल्या पाठीमागे, भले तो कुठल्याही राज्याचा ड्रायव्हर असून दे, पण तो आपल्या पाठीशी उभा राहतो, लक्षात ठेवा. पण जिथनं बाहेर पडलो त्या गावात ना, त्या गावाचं नाव होतं बरोबर सुमेरगड. इथे चेकपोस्ट बघा कशाचं, बघा पोलीस ठाणा बागरा, त्या पोलिसाचं नाव आहे स्टेशनचा. आणि या गावाचं नाव टहरी आहे, जालोर. भावानो ह्या ठिकाणी ना जेवढे जेवढे चौक आहेत त्या चौकाला ना सर्व महाराणा प्रताप चौक असं नाव दिलेलं आहे. देखे भाव देखे मुझको देताव छोरा रा 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 ए छोरा रा 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 मान देखे गान देखे जयपुर का तू धान देख रा 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 ए छोरा रा 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 रा. भावानो सकाळ सकाळ आपल्या देवाचं दर्शन झालंय. चला दाखवतो तुम्हाला. हा हा हा, फक्त कमेंटमध्ये लिहा भावानो, हर हर महादेव, जय श्री महाकाल. हे बघा इथे कैलास धाम आणि भवारणी चॅरिटेबल ट्रस्ट दिसते तुम्हाला मूर्ती समोरच, बघा समोरच. शंकर भगवान की जय, हर हर महादेव. जालोर जिल्हा बिशनगड. अलाउड नाही आहे. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. चला जाता जाता आपल्या ट्रिपला शंकर भगवानचं दर्शनसुद्धा झाला. बिशनगड ह्या ठिकाणी आहे. मी आता जस्ट तिथून असं पुढे आलो आणि मला पुढे जाऊन युटर्न घ्यायचं आहे. तितक्यात मला हा कैलास धाम दिसला. विचार करतो आहे कारण आतमध्ये त्यांना विचारला तर ते बोलले की पॅन्टवर घालायला लागेल. तर आपण आंघोळसुद्धा नाही केली आहे अशी परिस्थिती लक्षात ठेवा ड्रायव्हरची. मंदिर जवळ असून सुद्धा आपण दर्शन करायला जाऊ शकत नाही. काय म्हणतो, चला महादेवाचं दर्शन झालं आहे. आपण पुढे जाऊन आता नाश्ता वगैरे काय ते करूया. चला. झूम झुमर झुमर झुमे झूम 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 रंगीलो रंगीलो. मित्रांनो जरा थांबलो इथे, जरा इथलं वातावरण जरा बरं वाटलं. तेव्हा इथे लेफ्ट साईडला म्हणजे माझ्या राईट साईडला HP चा पेट्रोल पंप आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, आपण तो डोंगर क्रॉस करून आपण असा आलो आहे. हा समोर सुद्धा या साईडला डोंगर आहे. इथे डोंगर पण डोंगरावरती काय झाडं अजिबात नाहीत. चला आपण असं जरा असं चहा वगैरे पिऊया. या ठिकाणी मस्त आहे का बघा ना, गवताचा वगैरे मस्त आहे की केलेलं आहे. असं चहा नाश्ता करूया. कसं वाटतं? हां छान ना एकदम. अरे उल जुलूल में फंस गया सारा, भूल भूलिया होगी है रे जोगी रे रोगी रे जोगी रे रोगी है ना होती जो बातें पे होती होगी. हा 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 मित्रांनो, तर भावाने बघा चहा घेतली आहे. थांबलेलो स्पेशली नाश्ता करायसाठी, पण इथे नाश्ता नाही. पण इथलं जो वातावरण आहे मस्त की थंड वातावरण. या साईडला सुद्धा डोंगर आहे, त्या साईडला सुद्धा डोंगर तुम्हाला दाखवला मगाशी. त्याच प्रवासामध्ये आपण निघालो. त्याचा आता आपलं लोकेशन जास्त नाही राहिलं आहे, फक्त 55 किलोमीटर राहिलं आहे. बघा चहा. मला असं वाटलं इथे काहीतरी भेटेल म्हणजे पोहे वगैरे, त्यासाठी थांबलेलो. पण आता तुडे थांबायचं नाही, चहा पिऊया डायरेक्टली आणि लोकेशनला जाऊया. पाठीमागे मस्त दर्शन झाला भाऊ, मस्त म्हणजे मस्त दर्शन झाला शंकर भगवानचा. कुठलं ते एक धाम होता. ॲक्च्युली मला 2-2 मिनटाला मी लगेच विसरतो कुठे थांबलो कुठं नाही. आता पुढे आपल्याला बरोबर गुजरात पंजाब हायवे लागेल, हरियाणा वगैरे पुढे साधारण 25 किलोमीटर 25-30 किलोमीटरवरती लागेल असा अंदाज आहे माझा. आपण चुकीच्या मार्गाने आलो आहे आता येताना. खरा आपला रोड होता तो डायरेक्टली मेहसाणा वगैरे करून होता, मेहसाणा त्या. पण आलो आहे पण ह्या मार्गाने, पण टोल कमी लागला आहे कारण आतून आला आहे सगळा रस्ता. थोडासा रस्ता आपल्याला खराब भेटला गावागावातला, पण रस्ता खराब नाही थोडासा, पण गावागावातला रस्ता त्याच्यामुळे थोडा प्रवास स्लो झाला. एक्सप्रेसने आलो असतो एवढ्यात कधीच पोचलो असतो आपण. चला चहा पिऊन आता मस्त निघूया. चला आंघोळ ना काय नाही,
आपण आपला प्रवास करत राहिलोय. घुमर घुमर घुमे घुम 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 झुमर झुमर झुमे झुम 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 झुम. हो ना, हा बघा जामनगर अमृतसर हायवे दिसतो तुम्हाला. हा बघा, हा वरती ब्रिजवरती चाललाय बघा, जामनगर अमृतसर हायवे. आता आपल्याला कुठे जायचं माहिती आहे? आपल्याला जायचं एकदम सरळ जायचं आहे. दिसतो तुम्हाला हायवे? अहो जामनगर, जामनगर. चला, आपल्याला मला असं वाटते या हायवेने सरळ जायचं एकदम इथे. असं म्हणता आपण पोचायला आलेलो आहे. हो नो, ही सिटी दिसते तुम्हाला? ही सिटी आहे बरोबर बलोत्रा, बलोत्रा. आणि आता आपण लोकेशनला बरोबर पोचायला आलो आहे. आपलं लोकेशन बरोबर आहे 15 किलोमीटर फक्त. हो, मी आता बरोबर पोचलो आहे बघा. पचपद्रा हा सिटीचं नाव आहे. आणि हे बघा, ही सिटी इथे जाते आतमध्ये पचपद्राला. आणि आपण जायचं आहे बघा या साईडला लेपला. आता 5 किलोमीटर राहिलं आहे, फक्त 5 किलोमीटर. बघा ना, त्या साईडला वाळू आणि ह्या साईडला सुद्धा वाळू. आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे ह्याच्या अपोजिट साईडलाच आपला भारताचा एक हे लागतो, टोक लागतो. म्हणजे त्या साईडला पाकिस्तान बॉर्डर चालू होईल. आणि आपल्याला जायचं समोर बरोबर लोकेशन आपलं 4 किलोमीटरवरती राहिलेलं आहे. ते बघा त्या साईडला दिसतात, राईट साईडला ती आहे आपली, तिकडे कंपनी आहे. हे बघा, पोचलो इथे आपण बरोबर ह्या गेटला. आणि हा आहे बरोबर गेट. आता आपल्याला त्या बरोबर 7 नंबर गेटला जायचं आहे. या कंपनीचं नाव आहे बरोबर HPCL, हिंदुस्तान पेट्रोलियम. चला, हे बघा आतमध्ये इथं एंट्री केली आहे. भरपूर मोठा हा प्रोजेक्ट चालू आहे HPCLचा. आणि या ठिकाणी आपली गाडी खाली करायला अजून घेतली नाही, पण इथे मोबाईल वगैरे सगळं काय अलाउड नाही. आपण डायरेक्टली इथं कंपनीच्या बाहेरच भेटूया. कारण चला पहिली गाडी खाली करायला घ्या. हो ना, प्लॅन्ट बघा केवढा मोठा आहे. आणि मी आता जस्ट कंपनीतनं म्हणजे वेअरहाऊसमधनं बाहेर पडलो. आणि गाडी खाली करून कंपनीमध्ये, म्हणून काय बेल्ट वगैरे काय लावला नाही मित्रांनो. आता पहिला बाहेर पडूया आणि बघूया काय प्रोसेस इथली. अरे तुम्हाला अंदाजा किलोमीटर आपल्या माहिती किती आले. मी किलोमीटर लावलेले बरोबर 993 किलोमीटर झालेत. म्हणजे आपले 70 किलोमीटर, 70 नाही 80 किलोमीटर आपण एक्स्ट्रा फिरलो आहे. ते आपल्या चुकीमुळे. तुम्हाला माहिती आहे ना आपली चुकी काय झाली. आपण आपल्याला मॅपनी न्यायला तयार असत्याला, नाही तर आपली चुकी नसती झाली असती. तर आपण बरोबर आलो असतो. आणि भावानो बरोबर 8,000 रुपयाचा आपण डिझेल टाकला. आणि 8,000मध्ये आपल्याला दाखवतो तुम्हाला बघा. अजून तर बघा 3 ते 4 पॉईंट बाकी आहेत अजून आपल्या डिझेलमध्ये. आणि एवढ्यामध्ये आपण इथे पोहोचलो आहे. भावानो टोलचा आपण विचार केला बरोबर. पहिला 1000, नंतर 500, म्हणजे टोटल 1500 रुपयाचा आपण रिचार्ज केला. त्या 1500मधले फक्त आपले राहिले तर फक्त 1300 रुपये राहिले. म्हणजे 1200 रुपये आपले गेलेले आहेत. कारण आपण आपल्याला थोडासा टोलसुद्धा रिजनेबल असा पण पडला आहे. आपण एक्सप्रेसनीच हा प्रवास केलेला अहमदाबादपर्यंत. नंतर अहमदाबाद म्हणजे आपण भरकटलो डायरेक्टली लोकेशनला आलो. मजा आली या ट्रिपला पूर्ण मस्तपैकी. आणि आपले 2 एपिसोड झालेले आहेत. आपला जो 1000 किलोमीटरचा जो प्रवास होता तो कंप्लीट झालेला आहे फायनली. भावानो पहिल्यांदा आलो राजस्थानमध्ये, ते सुद्धा मटेरियल घेऊन. कशी वाटली मित्रांनो व्हिडिओ? भारी ना? तर भावानो चला मग आपण या ब्लॉगला इथेच आपण बाय बाय करूया. राजस्थानमध्ये बघूया आता काय आपल्याला काय पुढची हालचाल होणार आहे. जर इथं माल भेटला कुठला, मी साऊथचा विचार करतोय. साऊथचा भेटला तर साऊथ भरायचा, नाहीतर मग बाहेर कुठेतरी पळायचा, नाहीतर मग मुंबईमध्ये बघू. ते तुमचे आशीर्वाद असेच राहून दे. भेटला तर मग निघू, मग नाहीतर मग काहीतरी करावं लागेल. चला मग भावानो. आणि कसं वाटलं मित्रांनो ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.